नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या कृषी चॅनलमध्ये. माझं फर्निचर संदर्भात एका दिवसाचा काम असा, त्यामुळे मी जाऊन येते आता मुंबईत. मी आता येईल कुडाळ रेल्वे स्टेशनला येईल आहे. माझी ट्रेन इली जस्ट मत्स्यगंधा एक्सप्रेस. आता गर्दी पण तशी काय दिसत नाही स्टेशनवर, कारण शेतीची कामं चालू असल्यामुळे लोक पण काय जास्त इंटरेस्ट घेत नाही मुंबईत जाऊ, कारण लोक पण खूप बिझी असत. कारण पावसानं इकडे वातावरण जरा एकदम बदलूनच टाकलं ना. तर बसूया आता ट्रेनमध्ये बसतो आहे आणि आपण भेटू आता डायरेक्ट पनवेलला, कारण पनवेलला माझी बहीण राहता. त्यामुळे ट्रेनमधनं उतारलं, इलं आहे बाहेर, बघलं तर कावळे काहीतरी आडाक लागले. तर आता बघते भाच्याची वाट. भाचो इलो माझं शार्प टाईमवर असला मामा येऊचा असलं का भाचो माझं पहिलंच हजर जाता, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. सकाळचे 5:30 वाजले. आता निघालो आम्ही कळंबोलीत जाऊ. 2 तास आराम केलो आहे. भाचो म्हणाक लागलो मामा 2 व्हीलर घेऊनच जाऊया, जिकडे काम होता तिकडे 2 व्हीलर घेऊन जाऊया. ट्रेनच्या काय भानगडीत पडूया नको, कारण 3-4 कामं लाईनअपमध्ये होती. 2 व्हीलर घेतल्यावरच आपण सोयीस्कर पडतला. मग घेतलो 2 व्हीलर आणि डायरेक्ट निघालो. आता येलो वाशीच्या ब्रिजवर. या वाशीचा ब्रिज असा मोठा पूर्ण खाडीतनं गेलेला हा, आणि 2 साईडीनं अजून नवीन ब्रिजचं काम चालू आहे. बघूनच एकदम भारी वाटतं. हे आता भरपूर प्रकारचे फॅब्रिक असतात आणि वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असतात. आपण हवे ती फॅब्रिक हव्या त्या कलरमध्ये आपण कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतो. सोफा सेटचं काम करून घेतलं आहे आणि निघाले आता पुढच्या कामाक. कारण इंटेरियरची कामं केल्यामुळे आमका प्लायवूडची वगैरे ही गरज भासत असतं आणि नवीन नवीन व्हरायटी आम्ही शोधत असतो. कारण आमचे कस्टमर जे असतात त्यांचे चॉईस वेगवेगळे असतात. कारण प्रॉपर आता 3Dमध्ये म्हणा किंवा नेटवरनं वेगवेगळ्या बघून काय तर आमच्या समोर ठेवतात, त्यामुळे आमका करून देणं गरजेचं असतं. तर आता मी इले आतमध्ये शॉपमध्ये बघू शकता तुम्ही, रेडीमेड दरवाजे आपण किती हाय क्वालिटीचे मिळतात. ते प्रॉपर ते का हाय ग्लॉसी सनमाईक येतात आणि प्रॉपर हे बोर्डमध्ये बनलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्रेलिक, PVC, WPC हे जे बोर्ड असतात, ह्या जे शीट असतात ते आपणाक मोठ्या प्रमाणात इकडे आणि चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचे अवेलेबल होतात. त्यामुळे आम्ही कस्टमरला हवी ती चॉईस देऊ शकतो आणि क्वालिटी मटेरियल देऊ शकतो. यामुळे कस्टमर पण सॅटिस्फाईड होता आणि आमका पण काम केलेल्याचं समाधान नाही. तर कामं घेतले आवरून आणि आता निघालो कळंबोलीच्या दिशेने. पाऊस पण कमी आहे, म्हटलं लवकर पावसाच्या अगोदर घरी पोचूया रूमवर, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी परत लवकर निघायचं आहे. तर निघालो आता कळंबोली. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले 5:45. मी निघाले आता गावी जाण्यासाठी. गावी जाणं हे आजच गरजेचं होता, त्यामुळे माका आता जावचं लागतं रेल्वे स्टेशनला. 6:32ची माझी ट्रेन इली माझी. ट्रेन पण शार्प टायमिंगवर असा.
तर मी आता ट्रेनमध्ये बसतो आहे आणि माझा परतीचा प्रवास चालू करतो आहे.